डॉक्टर नागरगोजे सर, आपल्याला विनंती आहे, कृपया आपण या मौलिक ग्रंथाबद्दल सांगावं, जो ग्रंथ आपल्या वडिलांनी लिहिला आहे. ज्ञानेश्वरीची प्रत एक आखाड्याला पाहिजे होती, ती त्यांनी त्यांच्या हस्ताक्षर यांचं पाहिलं. हे तिथं कोल्हापूरला शिकण्यासाठी गेले होते, मध्य कौमुदी. त्याने पाहिल्यानंतर मग म्हणले करून देतो. तर त्याने काय केलं, दररोज एक ग्लास दूध आणि एक केळी इतक्यावर केलं हे सगळं पूर्ण. आणि मूळ परत याला कोल्हापूरला आहे, दोन्ही आखाड्याची. किती सुंदर असं लेखन आहे. डॉक्टर गोपाळ नागरगोजे म्हणजे डॉक्टर श्रीहरी नागरगोजे यांनी ही ज्ञानेश्वरीची प्रत लिहिलेली, मूळ प्रत कोल्हापूरच्या आखाड्यावर आहे. आणि याची ही छायांकित प्रत ही काढलेली आहे. एक पान दाखवा सर. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना ते जसं घडले तसं स्वतःला घडवीत गेले आणि पुढे लिहित राहिले. गोनी दांडेकर यांनीसुद्धा संस्कृतचे धडे हे गोपाळ नागरगोजे यांच्याकडून घेतलेले आहेत. याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी डॉक्टर कमलाकर राऊत, माझे आजोबा, आईचे वडील हरिभक्तपरायण लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सनगावकर, तेही तिथं शिकलेले आहेत. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था काय घडवत आलेली आहे, माणसे कशी उभी करत आलेली आहे ते आपल्याला दिसेल. आणखी काही पानं बघूयात आपण सर. म्हणजे मोत्यासारखं म्हणता येईल ते असंच, ते शब्दसुद्धा कमी पडत आहेत. आणखीन बघा.